कुठे जाणार आणि मी किती माणूस म्हणून निष्ठुर आहे, काहीही बोलला नाही आहे तो. हे सगळं तुम्हाला जाणवतं. फक्त खोप्यातनं कचरा सांडतो. म्हणजे हे कशाचं रूपक आहे, या कुठल्या व्यवस्थेचं रूपक आहे, हे अगदीच चांगलं लक्षात येतं आपल्या. किंवा तुम्हाला अजून एक महत्त्वाची एक प्रतिमा सांगायची म्हणजे भक्कम कुठल्या तरी अनामिक स्टेशनवर कवीचा छिन्नविच्छिन्न देह सापडतो आणि भक्कम चाकाची रेलगाडी अजस्र पायांनी तुडवून गेलेली असते कवीला. ते कुठले अजस्र पाय आहेत विचार करा. आणि पंचनाम्यात काय सापडतं? किराणा मालाची यादी आणि रेल्वेवरची एक लोभस कविता. हे जे त्यांनी पकडलेलं ना सूत्र एक, की तुम्हाला चकित करत जातो तो. ही कविता बऱ्याच कवितांचं असं होतं की कशी संपणार आहे याचा साधारण आपल्याला अंदाज येतो वाचायला लागल्यावर. ते दासूच्या कवितेत ती विस्मयकारक ते एक तत्त्व त्यांनी, आणि तो जाणून बुजून करतो की मी तेवढं बोलायला अजून वेळ नाही मिळाला, कदाचित असेलही. तर जळात पाय टाकून बसणारा औदुंबर, आपल्या सर्वांची अत्यंत आवडती गूढ आभासी प्रतिमा. तर हा इतका आपल्या परिचयाचा आहेही आणि नाहीही हा औदुंबर. एका क्षणी आहे, एका क्षणी नाही. पण औदुंबराचे पाय केव्हाच टोकरून खाल्लेत किड्यांनी आणि माशांनी ही बातमी बालकवींनाही कळवायला हरकत नाही. ह्या ओळी वाचल्यावर आपण एक श्वास अडकतो म्हटलं तरी चालेल आणि थांबतो की किती व्यापक झालं आहे हे सगळं अचानक, हा जे सांगतोय ते. आणि मग कवीला कवितेनेच असं भंडावून सोडलं आहे की म्हणजे बालकवींची, हिरव्या गालिच्यांची, खिन्न पारव्याची, उद्ध्वस्त धर्मशाळेची, फुलराणीची, निळ्या सावळ्या झऱ्याची विचारपूस केली तर आपण काय सांगायचं? म्हणजे पर्यावरणाच्या पलीकडे एक आतलं मानसिक पर्यावरण आणि त्याचं संतुलन जे ढासळत चाललेलं असतं ना, तिकडे त्याच्यावर त्याचा अंगुली निर्देश आहे. आणि हे जे तो म्हणतो की म्हणजे मी कविता स्वतः लिहिते तेव्हा मलाही खूप वेळा वाटतं की कुठल्या तरी देशात कुठल्या तरी भाषेत ही कविता लिहून झाली असेलच ना, मी आता वेगळं काय लिहिणार. तेव्हा कवी म्हणतो की या सगळ्या सोशिक कविता बाहेरच्या पायावर बसून एकमेकींचे हात हातात घेऊन सुखदुःखाचं बोलतील पाणवठ्यावरच्या बायकांप्रमाणे. म्हणजे पुन्हा त्यांनी आपल्याला बोट धरून बायकांमध्येही आणून सोडलं आहे. पाणवठा हा विषय आहे त्याच्यात, आणि पाणवठ्यावर बायका कशा विसावतात आणि का विसावतात, आणि कवितेलाही तिचं भागधेय शेवटी एवढंच असतं का, हा प्रश्न कवी विचारतो. तर प्रत्येक कवी हा वेगळ्या प्रकृतीचा असतो आणि तो वेगवेगळ्या वेळी वेगळ्या प्रकृतीचा असतो. म्हणजे समकालीन प्रवाह आणि प्रवृत्ती पचवून त्याची कविता निर्माण होते की नाही, हा आपल्या कुतूहलाचा भाग असू शकतो. तर मी तर असं म्हणेन की एकेका दशकाचा ताळेबंद त्यांनी एकेका कविता संग्रहातून मांडला आहे. तर आता म्हणजे तुम्ही म्हणाल की बाई मुद्द्याचं बोला, म्हणून आता मुद्द्याचं म्हणजे तथापीवर बोलते. पण ही सगळी पार्श्वभूमी निर्माण करणं आवश्यक होतं, कारण तोच रस्ता आपल्याला म्हणजे हे मैलाचे दगड आपल्याला तिकडे नेत आहेत. तर मी म्हटल्याप्रमाणे तथापीमधल्या तथापी ह्या कविता संग्रहातल्या काही कवितांची बीजसूत्र आधीच्या कवितात मला सापडली होती. आणि हे कवीचे ध्यानीमनी नसेल, पण सर्जक अनुभवाला परिपूर्ण करणारी ही पुनरायनाची संपृक्त शक्ती असं मी मानते. म्हणजे विचार आणि लेखणी कागदावर टेकवेपर्यंतचा जो श्वासा इतका अवकाश असतो ना, त्यात हे कवितेचे खेळ रंगलेले असतात खरं तर. म्हणजे तथापीच्या अनुक्रमणिकेत ज्या 60 कविता आहेत त्यातून मी म्हटल्याप्रमाणे सगळं काळाचं वर्तमान आहे, व्यक्तिनिष्ठ अनुभवनिष्ठ भावसत्य आहे. आणि मला त्यातही सगळ्यात आधी वाटलं की मुखपृष्ठ बघा. चंद्रमोहन कुलकर्णी हा अत्यंत जाणकार कविता वाचून मुखपृष्ठ निर्माण करणारा चित्रकार आहे, आणि मला खात्री आहे की त्यांनी उत्तम संवाद साधला असेल आणि मगच ते मुखपृष्ठ रेखाटलं असेल. तर त्यांचं इतकं ते अनवट मुखपृष्ठ आहे, तुम्ही पाहिलंच असेल की त्या कवितांच्या अंतरंगाचे पापुद्रे आहेत त्याच्यात. म्हणजे यद्यपि तथापि ही जी जोडी आहे त्यापैकी तथापि आपण घेतली आहे, पण त्याच्या आधीचं जे यद्यपि आहे ते आपल्या मनात तयार व्हायला लागलं आहे, आणि त्याला पुरवणी म्हणून मग पुढचं तथापिचे उद्गार सगळे कविता म्हणून येणार आहेत. तर यद्यपि तथापिमध्ये उभयान्वयी अपरिहार्यता आहे, आणि ती दाखवणारी विरामचिन्हांची ओळ त्या मुखपृष्ठावर आहे. म्हणजे उद्गार चिन्ह, मग चिंतनाचा अवकाश निर्माण करणारे अर्धविराम आहेत, स्वल्पविराम, मध्येच पूर्णविराम येतो कालच्या राजीनाम्यासारखा, मग प्रश्नचिन्ह उमटतं,
एकेरी दुहेरी अवतरण चिन्ह येतात आणि मग येतो अपूर्ण विराम आणि शीर्षक चित्र संपतं ते अपूर्णतेचा संदेश देऊन. एवढं सगळं त्या एका चित्रात तुम्हाला दिसतं आणि मग तुम्ही कवितेकडे वळायला सिद्ध होता एका अर्थी. आणि कविता न सुचलेल्या दिवसांना त्यांनी ती अर्पणपत्रिका दिलेली आहे आणि तीसुद्धा समर्पकपणे उद्गारचिन्ह, पूर्णविराम आणि अवतरणचिन्ह यांच्या रम्य खेळातून त्याचं ऋण मानते या सगळ्या दिवसांचं. म्हणजे मनातला कंस आहे तो वारा धावे भलते या तैसी माझी रंगछाया ह्याच विचाराचं बोट धरून चालतो. म्हणजे व्याकरणातली संक्षिप्त चिन्ह, संदर्भ चिन्ह हे सगळं वापरून उजळलेली ही सृजनाच्या वाटेवरची दीपमाळ आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, कारण हाच वाचनानुभवाचा एक अविभाज्य घटक मानता येईल. आणि त्यांच्या कवितांची मांडणी हे सुद्धा मी सांगते की तुम्ही पण पाहिलं असेल, रकरू जोशींची कविता सगळ्यांनाच माहिती आहे, दृश्य कविता कशा त्या मांडल्या जातात. तर मला त्याचीच आठवण आली. युरोपियन कवितांमध्ये तर भाषांतर करताना कवी आग्रहच धरतो की माझ्या पहिल्या ओळीत 3 शब्द असतील तर ते तसेच 3च शब्द आणा, जे मराठीच्या पसरटपणामुळे अनेकदा शक्य होत नाही. पण सांगायचा मुद्दा काय की तो असा घाट असेल तर तो असाच आला पाहिजे आणि त्यासाठी ती शब्दसंख्या तशी राहिली पाहिजे. तर तुम्ही जर पैंजण ही पहिलीच ती कविता वाचलीत, ती कविता नुसती पाहिली, वाचली पण नाही, नुसती पाहिली पैंजण, त्या कवितेत कागदाच्या तळाशी 4 ओळी मांडलेल्या आहेत आणि त्या पैंजण या शीर्षकाला पण एक तऱ्हेचे असं एक घोटीव आकार देऊन गेल्या मला वाचताना. आता जीवाला करवत लावणाऱ्या अनेक प्रतिमा या कवितातनं सापडतात हे आपण बोललेलो आहोत. बारवमधली एकाही झऱ्याच्या स्मरणात नाही बाईची गोष्ट, किंवा ही बाई पुन्हा भेटते तहानेला कुरवाळणारी नदी म्हणून. लोणच्याचा खमंग अंधार आपल्यासमोर मांडलाच आहे अनेकांनी. आणि मग सामोरं येतं मातीचं भेगाळलेलं रंडकं कपाळ. नंतर राजाच्या मर्दुमगीचे पडघम गाजत असताना जनानखान्यात घुसमटणाऱ्या अनामिक बायका, किंवा चिक्कीबाई चिक्की अशा बडबड गीताच्या ओळीने सुरू होऊन जन्माच्या आधी कुठं गेल्या लेकी, किंवा 3 दिवसांचा इटाळच बरा. म्हणजे किती शिसारी आली असेल एखाद्या बाईला भोगलं जाण्याची अशा पद्धतीने. किंवा पदरात उदरात रोवलेला वंशाचा दगड, अशा ह्या स्फोट घडवणाऱ्या ओळीत आपल्या आजसुद्धा आपल्या म्हणजे ह्या कविता वाचणाऱ्या बायका आणि ज्या खरोखर हे सगळं भोगणाऱ्या बायका यांच्यामध्ये हा पूल इतका सहजरित्या बांधला गेला की पुन्हा व्यक्तिनिष्ठ अनुभव आपले वेगळे असतील. आपल्याला फार रोमांचकारी आणि सौंदर्यपूर्वक असा शृंगार नशिबी आला असेल, पण ह्याचं काय, हे पण माझ्याच समाजाचा हिस्सा आहे आणि मला हे आत्ता कळतं आहे इतकं विदारक आहे. असे पण आश्चर्याचे अशी उद्गारचिन्ह आणि प्रश्नचिन्ह वाचकांच्या मनात तयार होतात. आणि विशेषतः पुरुष वाचकांसाठी तर हा आरसा आहे त्यांच्यासमोर धरलेला एका प्रकारे. ठीक आहे, ह्याबद्दल मी कारण इतकं परकाया प्रवेश मला करता येणार नाही मानसिक की पुरुषालाही कविता वाचून काय वाटलं अशी कविता, पण कधीतरी ह्या विषयावर एक चर्चा ठेवायला हरकत नाही. तर बाई पण हाच बाईच्या प्राक्तनावरचा हाटी डाक, सरंजामे वारा, मालकी दरा, ढेकळा तर बाई निजविली, ह्या 3 शब्दात सगळं काही. म्हणजे काय पुढे काय बोलणार आपण. ढेकूळ कुठे आहे, बाई कुठे आहे, आणि निजविली म्हणजे तो एक अधिकाराचा जो एक त्याला एक तोरा आहे. निशब्दच होऊन म्हणजे काही बोलूच शकत नाही आपण यापुढे. आणि आपल्याला कणव पण वाटते, शरम पण वाटते. आणि मग आपण परत मनात आशा धरतो कधीतरी जेनझीसारखे लोक आता हे वाचतील, मराठीत वाचतील आणि ह्याच्यावर काहीतरी एक उभे राहतील ह्या स्त्रीसाठी, भारतातल्या तळागाळातल्या स्त्रीसाठी. किंवा किती मी थुकावे, किती मी मुतावे, त्वरा कळवावे मायबाप, ही साधी सरळ कविता आहे पण मतितार्थ लक्षात आलाच असेल. किंवा अजून दासू लिहितो, इतिहासाच्या बढाया मारणाऱ्या शहरात प्रत्येकाच्या हाती असतो एक अदृश्य ध्वजदंड आणि लपवलेली ज्ञातिवंत सुरी. काय बोलावं ह्याच्यापुढे, रोजचा अनुभव आहे. किंवा करुणेच्या खोट्या चिंध्या पोटावर बांधून मानवता गरोदर असल्याची आवई उठवतात हे लोक. हे कोण लोक आहेत? पांडुरंग सुतारांच्या कवितासुद्धा आठवा या ठिकाणी. अशा अनेक प्रतिमा आहेत त्या जीवाला खोंबारा लावून जातात. सेल्फी विथ फोर्टचा उल्लेख त्यांनी केलेला आहे.
त्याच्यानंतर मी काही गोष्टी गाळते, पण तरीसुद्धा अनेक कवी मित्रांवर गतकातर आणि स्मरणरंजनाचे दुवे शोधणाऱ्या कविता आहेत. त्यापैकी संजय नवले या अनुवादक कवी मित्राचा भाषेचं अथांग पाणी कापणारा असा उल्लेख फार भिडून गेला. घराच्या ओढीने पायी निघालेले बेचिराग किल्लारीच्या भूकंपात, तर त्या कवितेत तुम्ही म्हणजे पांडुरंग सुतारांची हे लोक कोण आहेत ती कविता बघा. ते म्हणजे किती वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे आपण आपल्याच लोकांना, आपल्याच बांधवांना, आपल्याच भगिनींना. कालवाकालं होते ना फार. आपल्याला असं सुखी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचं म्हणजे शरम वाटते, लाज वाटायला लागते. हे जे आत्म जागं करतात ना या कविता, हे त्या कवितेचं सार आहे. आणि तथापीमध्ये त्यांनी उपरोधाने लिहिलं आहे, सुजलाम सुफलाम मायभूमीवरून फिरणाऱ्या कॅमेरात सोलवटलेले ओंगळ पाय दिसतात मजुरांचे. तर हे बोलघेवडं दुःख उचलून कडेवर घ्यावं असं दुःख नावाचं लेकरू हे आपल्या सर्वांनाच केलेलं एक आवाहन आणि आपल्याला दिलेलं आव्हान आहे. कारण सुखरूप असणं आणि वाटणं हेच मध्यमवर्गीय पिचक्या करण्याचं द्योतक हे पण एका कवितेत अधोरेखित केलेलं आहे. काही कविता स्वतःच्या आत डोकावणाऱ्या आहेत. किंवा कुजबूज या कवितेत कवितेने एक सकारात्मक वळण घेतलं आहे. जवळ आहे गुजगोष्ट थोडी धुगधुगी असलेली. तर मानवी सुखदुःखांचा व्यापार, सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास, वंचितांचं शोषण, असहिष्णू भवताल आणि बाईचं जाळभाज जिणं, ह्या एका शब्दासाठी मी त्याला साहित्याचं नोबेल देऊ करते. कारण बाईचा जाळभाज जिणं हा जाळभाज शब्द माझ्याबरोबर गेले 6 वर्ष आहे. पहिल्यांदा मी मेळा वाचलं तेव्हापासनं ते आत्तापर्यंत